तिकडे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात कोकण नगरचा राजा या गोविंद पथकानं 10 थर रचून विश्वविक्रम केला। या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे। मात्र यावर जय जवान मंडळानं आक्षेप घेतलाय। 3 वेळा 10 थर रचून सुद्धा जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद नाही, कुठेतरी पाणी मुरतंय असा आरोप जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळेंनी केला आहे। जय जवानच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद का नाही असा सवाल करण्यात आला आहे। अमुक पथकाला देण्यात आलेली आहे, तर त्या विषयावर आम्ही आज तुमच्याशी संवाद साधतोय। मुळात विषय असा आहे की 16 तारखेला दहीहंडी झाली। दहीहंडीच्या लगेच 18 तारखेला आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी जे आहेत निखिल शुक्ला, इंडियाचे हेड आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याजवळ कुठलं प्रपोजल आलेलं आहे का 10 थराच्या बाबतीत, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं। आणि त्याच्या परत आमच्याजवळ आहे, जेव्हा आम्ही त्यांच्याशी निकष गोष्टीबद्दल बोलत होतो त्याचे सगळेच विषय आम्ही प्रिंट काढून ठेवलेले आहेत। ओके, तर विषय असा आहे की 10 थराचा विश्वविक्रम कोणत्या निकषावर आधारित गेलेला आहे। त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी 10 थराचे 3दा अटेम्प्ट केलेले आहेत आणि ते अटेम्प्ट आम्हाला कुठल्या गोविंद पथकाला कमी, त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाही आहे। हे बरेचसे आमच्या गाईडलाईन्स किंवा आमच्या प्रोटोकॉलबद्दल पण आहेत। याच्यातला जो तुम्ही पॉलिटिकल अँगल आहे त्याच्याशी माझं काही किंवा गिनीज ऑफकोर्स काही कनेक्शन नाही, हा तुमचा एक अँगल आहे। बट मी तुम्हाला फक्त फॅक्ट्सप्रमाणे प्रोटोकॉल सांगतो। अप्लाय कोणी पण करू शकतं। ज्यांनी 10 थर रचले असते ते सगळे रेकॉर्ड होल्डर होऊ शकतात, हे आजही सत्य आहे, बिकॉज दिस इज अ फॅक्ट। ज्यांचं एव्हिडन्स आमच्याकडे पूर्णपणे आलं आहे, जे रिव्ह्यू झालेलं आहे, त्यांना पहिले सर्टिफिकेट प्रेझेंट होणं इज अ सिम्पल प्रोसेस। पुढे जे कोणी आमच्याकडे एव्हिडन्स सबमिट करतील ते गाईडलाईन्सप्रमाणे असतील त्यांनाही हे सेम सर्टिफिकेट मिळून ते पण को रेकॉर्ड होल्डर होऊ शकतात। नाही, मी आपल्याला सांगतो बघा, 2012 साली जय जवान गोविंद पथकाने 9 थर त्या ठिकाणी रचले आणि त्यांना त्या ठिकाणी को रेकॉर्ड होल्डर म्हणून त्यांना गिनीजनी सर्टिफिकेट दिलं होतं। ह्या वर्षी जर माझ्याकडे जय जवान गोविंद पथकाने सर्वात आधी म्हणजे समजा कोकण नगरच्या आधी पण जर त्यांनी माझ्याकडे 10 थर लावले असते तर कदाचित हा सर्टिफिकेटचा जो प्रोसेस आहे तो कदाचित जय जवानला आम्ही पहिलं दिला असता। पण शेवटी बघा, आज या देवाच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला सांगतो की ज्यांनी पहिले 10 थर रचले त्या गोविंद पथकाला आज या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे पहिले प्राप्त झालेलं आहे। जय जवान गोविंद पथकाला सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त हो अशी मी आज देवाकडे माझी जी इच्छा आहे ती या ठिकाणी केली।